मराठी, ते धडक ते धडक. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. दिल्लीहून परतलेल्या पैलवान चंद्रहार पाटलांसह 1200 रक्तवीरांचे सांगलीत जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. सिंधू रक्तदान शिबिर अनोख्या पद्धतीने यशस्वी करत रक्तवीर सांगलीत दाखल झालेत. यावेळी फुलांचा वर्षाव आणि हलगीच्या निनादात या रक्तवीरांचे स्वागत झालंय. यावेळी लेह लडाख येथे शूरवीरांसाठी तिसरे सिंदूर महारक्तदान शिबिर होईल, अशी मोठी घोषणा डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी केली आहे. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां. तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया. बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया. मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां. मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया, के उड़ रही है बेधड़क सी आंधियां. दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी शिवसेना पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीचा उपक्रम देशामध्ये होणार. गेल्या वर्षीचं रेकॉर्ड ह्या वर्षी आम्ही शिवसेना पक्षाचं आमचंच रेकॉर्ड आम्ही यावर्षी मोडलं. पुढच्या वर्षी ह्याच्याहूनही मोठा कार्यक्रम कदाचित लेह लडाखमध्ये हा कार्यक्रम होईल. बॉर्डरवर जाऊन जिथं आपले जवान उभा राहत आहेत बॉर्डरची रक्षण करण्यासाठी, त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे आपल्या युवकांनाही बघायला मिळेल की आपले जवान काय करत आहेत. काय कशा पद्धतीचं हे रक्तदान शिबिर होतं, कशा पद्धतीने पार पडलंय? सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आज आपण पूर्ण करून हे दुसरं वर्ष पूर्ण करून आपल्या सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 1200 युवक इतिहास घडवून आज सांगली जिल्ह्यामध्ये सुखरूपपणे परत आलेले आहेत. खरं तर देशातला एकमेव पक्ष असा आहे शिवसेना पक्ष की देशाच्या जवानांसाठी रक्तदान करण्याचा हा उपक्रम गेल्या वर्षी जम्मू काश्मीर इथे केला, ह्या वर्षी दिल्ली या ठिकाणी केला, दिल्लीच्या आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी देशाचे संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंह साहेब स्वतः येऊन त्या रक्तदानाला भेट देऊन तिथं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये कौतुक आपल्या सांगली जिल्ह्याचं कौतुक केलं. शिवसेना पक्ष, एकनाथजी शिंदे साहेबांचं, उदय सामंत, त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे साहेबांचं, सर्वांचं तोंड भरून कौतुक केलं. आणि त्यात मला अभिमानाची गोष्ट अशी वाटली की त्यांनी सांगितलं की क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणारा सांगली जिल्ह्यातील एवढे पैलवान इथं येऊन रक्तदान करतात, हे माझ्या आयुष्यातली पहिली घटना आहे. म्हणजे खरोखर हा सांगली जिल्ह्यासाठी आणि आमच्या शिवसेना पक्षासाठी खूप मोठा दिवस आहे. सगळे रक्तवीर आमचे आम्ही शिवसेनेच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय उदय सामंत साहेबांनी जो देशाच्या जवानांसाठी रक्तदान करेल, आपण त्यांना रक्तदाता जे म्हणतो तो रक्तवीर इथून पुढं आपण त्याला संबोधित करू अशा पद्धतीनं आमच्या पक्षानं एक नवीन पायंडा पाडलेला आहे. त्यामुळे 1200 रक्तवीर सुखरूपपणे आज पुन्हा पाठीमागं आपापल्या घरी निघाले सुखरूप. त्यामुळे खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आहे. आणि
दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांती दिना दिवशी शिवसेना पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीचा उपक्रम देशामध्ये होणार. गेल्या वर्षीचं रेकॉर्ड ह्या वर्षी आम्ही शिवसेना पक्षाचं आमचंच रेकॉर्ड आम्ही यावर्षी मोडलं. पुढच्या वर्षी ह्याच्याहूनही मोठा कार्यक्रम कदाचित लेह लडाखमध्ये हा कार्यक्रम होईल पुढच्या वर्षीचा. बॉर्डरवर जाऊन जिथं आपले जवान उभा राहत आहेत बॉर्डरची रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे आपल्या युवकांनाही बघायला मिळेल की आपले जवान काय करत आहेत, आपल्यासाठी रक्त कसे सांडत आहेत, त्यांच्यासाठी रक्त देण्यासाठी आपण तिथे जाण्याचा आमचा विचार आहे. आणि हे दुसरं वर्ष आमचं यशस्वी झालेलं आहे. ह्याचं खरं पूर्ण श्रेय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच पद्धतीने उदयजी सामंत साहेब आणि श्रीकांतदादा शिंदे यांना पूर्ण श्रेय या कार्यक्रमाचं जात आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.